कोकणातल्या नद्यांचं पुनरुज्जीवन केलं तरच कोकण पुनरुज्जीवन होईल असं मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। जलचैतन्य परिषदेसाठी ते रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात म्हाळुंगी गावात आले होते। कोकणामध्ये पाण्याचं विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे आणि त्यासाठी नद्यांवरील छोटे छोटे बंधारे बांधण्याची आवश्यकता आहे। कोकण भूमी प्रतिष्ठान, जलबिरादरी, महाराष्ट्र हिरवळ आणि सिंधुभूमी फाउंडेशनच्या वतीनं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खेड इथल्या जगबुडी नदीवर जलोपासना अभियानाचा प्रारंभ करण्यात आला। मुंबईतल्या खेळाची मैदानं खासगी संस्थांना काळजीवाहू तत्वावर देण्याबाबतच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केलं। पालिका सभागृहात एक भूमिका घ्यायची आणि बाहेर दुसरी, यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारलं। जनतेला काय हवं आहे ते आम्हाला कळतं। आतापर्यंत शिवसेनेनं भूखंडाचं आरक्षण कधी बदललेलं नाहीये। मला असं वाटतं की मोकळी चर्चा होऊ द्या, खरोखर काय आहे काय नाही ते जनतेला कळू द्या। आधी पाठिंबा द्यायचा आणि नंतर विरोध करायचा, ही अवलाद शिवसेनेची नाही, अशा शब्दांमध्ये उद्धव यांनी भाजपवर प्रहार केला। अतिशय भव्यदिव्य अशा साहित्य संमेलनाच्या आयोजनातल्या त्रुटी समोर आल्यात। पिंपरीच्या ज्ञानबा तुकाराम साहित्य नगरीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथदालनाचे पत्रे ओढून गेल्याची घटना दुपारच्या सुमाराला घडली। यावेळी मोठा आवाज झाल्यानं साहित्यप्रेमी दालनातून बाहेर पडले, त्यामुळे सुदैवानं या घटनेमध्ये कोणीही जखमी झालं नाही। साहित्य संमेलनात एका साहित्यिकाचीच गळचेपी होत असल्याचं वृत्त झी मीडियानं प्रसिद्ध केल्यानंतर चपराकचे जप्त केलेले सर्व अंक परत करण्यात आले। संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या विरोधात लिखाण केल्यामुळे ते अंक स्टॉलवर ठेवता येणार नाहीत असं सांगत सर्व अंक जप्त करण्यात आले होते। जप्त केलेले सर्व अंक चपराकचे संपादक घनश्याम पाटील यांना परत करण्यात आले। 89व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मंचावर आज महाराष्ट्राचा पंतप्रधान का होऊ शकला नाही याबद्दलचा इतिहास उलगडला। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रकट मुलाखत घेणार। बहादूर शास्त्रींच्या निधनानंतर यशवंतराव चव्हाणच पंतप्रधान पदाचे दावेदार होते, पण इंदिरा गांधींचं मत विचारायला गेलेल्या यशवंतरावांच्या बाबतीत इंदिरा गांधींनी गोड बोलून कसं पंतप्रधान पद मिळवलं याचा किस्सा पवारांनी या मंचावर उलगडून दाखवला। स्वतंत्र विदर्भाची मागणी मराठी भाषिकांची नव्हे तर धनदांडग्यांची आहे असं मत शरद पवारांनी याच मुलाखतीत व्यक्त केलं। शिवाय राज्याचे महाधिवक्ते अणेंच्या वक्तव्याची योग्य दखल घेऊन कारवाई करावी अशी सूचनाही पवारांनी केली। साहित्यनगरीत विविध पुस्तकांच्या स्टॉल्समध्ये एक आगळावेगळा स्टॉल साहित्यप्रेमींचं आकर्षण ठरतोय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेल्या दुर्मिळ व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचं या प्रदर्शनाला नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। पिंपरीच्या ज्ञानबा तुकाराम साहित्य नगरीतल्या ग्रंथदालनाला साहित्यप्रेमी उत्साहानं भेट देत आहेत। इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी या साहित्य नगरीला भेट दिली आणि पुस्तकांची खरेदी केली। जनजागृती कला मंच आयोजित अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाला रायगडमधल्या महाडचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात प्रारंभ झाला। ज्येष्ठ गायिका सुलोचना यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं। संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी महाड शहरातून संमेलनाची दिंडी काढण्यात आली। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांनी महिन्यापासूनचं थकीत वेतन मिळावं यासह इतर मागण्यांसाठी आज बँकेसमोर आंदोलन केलं। उद्यापासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय। जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना 2014 पासून सुधारित वेतन श्रेणी लागू करावी, 2014-15ची वेतनवाढ मिळावी, 3 महिन्यांचं थकीत वेतन द्यावं यासाठी आज बँकेच्या आवारात ठिय्या आंदोलन केलं। पुनर्वसनाच्या मागणीसाठी सांगलीतल्या चांदोली धरणग्रस्तांनी पुणे बंगळुरू महामार्गावर वाघवाडी इथं रास्ता रोको आंदोलन केलं। पुनर्वसनाच्या मागणीसाठी चांदोली धरणग्रस्त गेले 30 वर्ष लढा देत आहे। धरणग्रस्तांना सरकारी नोकरी आणि भरपाई देण्याचं आश्वासनही अजून अपूर्णच आहे। अनेसेच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर सत्यनारायण पूजेला उपस्थित राहिल्यावरून हिंदू जनजागृती समितीनं मुक्ता दाभोलकर यांना टीकेचं लक्ष्य केलंय। या संदर्भात मुक्ता दाभोलकर यांनी एकतर सत्यनारायण कथेचं समर्थन करावं किंवा या कार्यक्रमाला जाऊ नये असं आवाहन हिंदू जनजागृती समितीनं केलंय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या केळशी पंचक्रोशीच्या गर्भात काही वर्षांपूर्वी बॉक्साईट नामक पांढरं सोनं लागलं। यामुळे केळशी परिसराचा कायापालट होईल असं स्वप्न रंगवण्यात आलं। मात्र हा कायापालट सकारात्मक नाही। कंपनीच्या चुकीच्या धोरणांमुळे आता स्थानिकांना केळशी गाव सोडण्याची वेळ आली आहे आणि ही परिस्थिती निर्माण झाली आहे ती इथल्या कन्व्हेयर बेल्टमुळे।
सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये नर्मदा नदीवर सरदार सरोवराच्या काठी राहणाऱ्या आदिवासी बांधवांना आरोग्य सुविधा मिळाव्या या हेतूनं तरंगत्या दवाखान्याचं लोकार्पण करण्यात आलं। आरोग्य विभागामार्फत तरंगत्या दवाखान्याचं लोकार्पण युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। या दवाखान्याच्या धर्तीवर कोकण आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये तरंगते दवाखाने सुरू करण्यात येतील अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली। मलकापूर सोलापूर या राज्य महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातल्या घुसर फाट्याजवळ मोटरसायकल आणि स्विफ्ट कारमध्ये अपघात होऊन पती पत्नी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। मोताळा तालुक्यामध्ये पिंपरी गावडी इथं ज्ञानदेव सुरडकर आणि त्यांची पत्नी सुनीता सुरडकर हे त्यांच्या मोटरसायकलनं मलकापूरवरून मोताळाकडे येत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती स्विफ्ट कारनं त्यांना उडवलं। यामध्ये सुनीता सुरडकर या जागीच ठार झाल्या तर ज्ञानदेव सुरडकर यांनी उपचारासाठी बुलढाणा इथं नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला। घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरचे अपघात होण्याच्या घटना वाढीस लागल्याचं दिसून येत आहे। शहरी असो किंवा ग्रामीण सर्वच ठिकाणी हे अपघात घडण्याचं कारण शोधून ते थांबवण्यासाठी ISM इंडिया या कंपनीनं एक यंत्र बनवलं। या यंत्राच्या माध्यमातून हे अपघात टाळणं शक्य आहे। हे यंत्र एलपीजी सिलेंडरच्या रेग्युलेटरला लावून मग ते गॅसला लावलं जातं। कंपनीनं ग्रामीण भागातल्या महिलांना याबाबत जनजागृती करण्यासाठी कल्याण नजीकच्या गोवे गावात एका कॅम्पचं आयोजन केलं होतं आणि त्याला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला। पत्नीनं घरात खिचडी बनवली नसल्याचा राग आल्यानं पतीनं पेटवून घेतल्याची घटना अंबरनाथच्या बुवापाडा परिसरात घडली आहे। विनय मिश्रा असं पेटवून घेतलेल्या या व्यक्तीचं नाव आहे। त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी गेलेली त्याची पत्नी कांचन मिश्रा सुद्धा या घटनेत 50% भाजली आहे। दोघांनाही उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेमध्ये विनय मिश्रा 25% भाजल्या। याआधी याच परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात चौधरी कुटुंबातल्या 4 मृत्यू झाला होता। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काल निघालेल्या पदयात्रेत कोणाचा हो न हो पण खिसे कापूंचा चांगलाच फायदा झाला। वांद्रे ते धारावी दरम्यान निघालेल्या पदयात्रेत काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली। या पदयात्रेमध्ये अनेक नेत्यांच्या मोबाईल फोनवर चोरट्यांनी डल्ला मारला। माजी खासदार मिलिंद देवरा, आमदार असलम शेख आणि अमीन पटेल यांच्यासह 20 कार्यकर्त्यांनी मोबाईल हरवल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली आहे। मुंबईतल्या राजावाडी हॉस्पिटलमधून एका 4 महिन्याच्या बाळाला पळवून नेण्याची घटना घडली। मात्र घटना वेळीच लक्षात आली आणि आईनं बाळाला पळवून नेणाऱ्या महिलेचा पाठलाग करत आपल्या मुलाला ताब्यात घेतलं। घाटकोपरच्या रमाबाई नगर इथे राहणाऱ्या शकुंतला कनोजिया यांच्या 4 महिन्यांच्या बाळाला राजावाडी हॉस्पिटलमधून शबाना खातून मोहम्मद रफी खान या महिलेनं पळवण्याचा प्रयत्न केला होता। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहरातल्या अल्पवयीन मुलीनं तिच्यावर बलात्कार करणाऱ्या स्वतःच्याच 2 भावांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवलेला आहे। 4थी शिकणारी पीडित मुलगी आहे। या प्रकरणी तिच्या 2 भावांना अटक करण्यात आली आहे। श्रीगोंदा तालुक्यातल्या घनश्याम दरवडे यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी इथे जाऊन भेट घेतली। शेतकऱ्यांच्या समस्या तसंच भ्रष्टाचार यांसारख्या प्रश्नावर घनश्याम यांना अण्णांसोबत चर्चा केली। अण्णांनी देशासाठी उभारलेल्या लढ्यामध्ये सहभागी होणार असल्याचं यावेळी घनश्याम यांना अण्णांना सांगितलं। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुन्हा एकदा धमकीचं पत्र आलं। येत्या 26 जानेवारी रोजी अण्णांना जीवे मारू अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे। हे पत्र अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातून आलं असून या संदर्भात 12 जानेवारीला पारनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। हिंगोली वाशिम राज्य महामार्गावर बासंबा पाटीजवळ टँकर आणि पिकअप व्हॅनमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला। यामध्ये पिकअपमधले 8 जण जखमी झाले, त्यातले 2 गंभीर जखमी आहेत। त्यांच्यावर हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सर्व जखमी मध्य प्रदेशातल्या एकाच कुटुंबातले आहेत। पोटच्या 3 मुलांना विष पाजून महिलेनं आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये उघडकीला आली आहे। अंबाजोगाई पोलीस स्टेशनच्या मागे हा धक्कादायक प्रकार घडल्याचं वृत्त आहे। नूरजहां शेख असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे। 12 वर्षाची नेहा, 8 वर्षाचा शेख तोहिब आणि 5 वर्षाचा शेख अयूब या मुलांना तिनं विष पाजलं। यामागचं कारण अजून स्पष्ट होऊ शकलं नाही। एकीकडे दुष्काळानं शेतकरी खचला असताना विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा आसमानी संकटाचा इशारा आहे। विदर्भामध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला। स्कायमेटनं हा अंदाज वर्तवलाय। विदर्भातल्या शेतकऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात।
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आज दिल्लीतल्या एका कार्यक्रमात एका महिलेनं शाई फेकली। दिल्ली सरकारनं प्रदूषण कमी करण्यासाठी लागू केलेल्या समविषम फॉर्म्युलाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल एक अभिनंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याच कार्यक्रमावेळी पंजाबमधल्या आम आदमी पार्टीच्या प्रभारी भावना यांनी शाई फेकली। केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सीएनजी घोटाळा केल्याचा आरोप या महिलेनं केला। त्याचा निषेध करण्यासाठी आपण शाई फेकल्याचं या महिलेचं म्हणणं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीमध्ये स्टार्टअप इंडिया मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाला अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतल्या स्टार्टअप कंपन्यांचं 48 सदस्यीय प्रतिनिधी मंडळ उपस्थित होतं। विज्ञान भवनमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी स्टार्टअप कंपन्यांसाठी सरकारने देऊ केलेल्या विविध सुविधांची माहिती नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना दिली। यामध्ये आयकरात सवलत तसंच पोर्टल तसंच ॲपची सुविधाही स्टार्टअपसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। कोलकात्यामध्ये भाजपनं लाल बाजार परिसरामध्ये असलेल्या पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढला। बुधवारी झालेल्या रेड रोड दुर्घटनेचं प्रकरण व्यवस्थित हाताळण्यात येत नसल्याचा आरोप भाजपनं केला। या अपघातात वायुसेनेचा एक अधिकारी मारला गेला होता। पक्षाच्या नेते आणि अभिनेत्री रूपा गांगुली यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं। यावेळी मुख्यालयाबाहेर असलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापटही झाली। मूल्याधिष्ठित सकारात्मक शिक्षणच देशाला प्रगतीकडे नेईल असा विश्वास झी मीडियाचे प्रमुख डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी व्यक्त केलाय। गोव्यामध्ये मडगाव इथं सुभाष चंद्रा यांच्या हस्ते 4थ्या आंतरराष्ट्रीय मानसशास्त्र आणि संलग्न विज्ञान परिषदेचं उद्घाटन झालं आणि त्यामध्ये ते बोलत होते। या परिषदेला 8 देशातले 700हून अधिक प्रतिनिधी सहभागी झालेत। देशच नव्हे तर साऱ्या जगाला सकारात्मक शिक्षणाची गरज आहे। हे शिक्षण मूल्याधिष्ठित असण्याची गरज सुभाष चंद्रा यांनी बोलून दाखवली। देशाची सहन करण्याची क्षमता संपली, आता काहीतरी नक्कीच करू हा इशारा दिला आहे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी। हवाई दलाच्या पठाणकोट एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनोहर पर्रिकर यांनी हा इशारा दिला। जयपूरमध्ये आयोजित केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मैदानावर आयोजित सैन्य भरती रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। जेव्हा निराश होतो तेव्हा बजरंग बलीकडून प्रेरणा घेतो, हे वाक्य आहे जगाची महासत्ता असलेल्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं। निराश होतो, थकवा येतो तेव्हा भगवान हनुमानापासून प्रेरणा घेतो, अशी माहिती युट्यूबला दिलेल्या मुलाखतीमध्ये बराक ओबामांनी दिली आहे। ज्या निवडक गोष्टी ओबामा नेहमी जवळ बाळगतात त्यामध्ये हनुमानाची मूर्ती कायम त्यांच्या खिशात असते। या मुलाखतीदरम्यान ओबामांनी चक्क आपल्या खिशातली हनुमान आणि भगवान बुद्धांची मूर्तीही काढून दाखवली। मेलबर्न वनडेमध्ये टीम इंडियाला मानहानीकारक पराभव सहन करावा लागला। या पराभवासह भारतीय टीमला 5 वनडे मॅचेसची सिरीजही गमवावी लागली। अटीतटीच्या लढतीमध्ये कांगारूंनी भारतीय टीमवर 3 विकेट्सनं मात केली। ग्लेन मॅक्सवेलने 96 रन्सची इनिंग खेळत आपल्या टीमला विजय साकारून दिला। या विजयासह ऑस्ट्रेलियाने 5 वनडे मॅचेसच्या सिरीजमध्ये 3-0नं विजयी आघाडी घेतली। भारतानं ठेवलेल्या 296 रन्सचं टार्गेट कांगारूंनी 48.5 ओव्हर्समध्ये पार केलं। भारतीय बॉलर्सना पुन्हा एकदा लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये। भारताकडून विराट कोहलीने 117 रन्सची झुंजार इनिंग खेळली। त्याने या मॅचमध्ये वनडेत फास्टेस्ट 7000 रन्स पूर्ण करण्याचा पराक्रम केला, मात्र त्याची ही इनिंग व्यर्थ ठरली। आता उर्वरित 2 वनडेमध्ये टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। 13व्या मुंबई मॅरेथॉनवर यावर्षी केनियन धावपटूंचं वर्चस्व पाहायला मिळालं। 42 किलोमीटरच्या मुख्य मॅरेथॉनमध्ये केनियाच्या गिगियान कॅपिकेटरनं बाजू मारली, तर भारतीय गटामध्ये नितेंद्र रावतनं अव्वल क्रमांक पटकावला। त्याने 2 तास 15 मिनिटं आणि 48 सेकंदात फुल मॅरेथॉन पूर्ण केली। गोपी आणि खेताराम अनुक्रमे 2रा आणि 3रा क्रमांक त्यांनी पटकावला। दुसरीकडे विमेन्स फुल मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या ललिता बाबरला 2ऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं। सुधा सिंगनं अव्वल स्थान पटकावलं। सुधा सिंगनं 2 तास 39 मिनिटं आणि 28 सेकंदांची वेळ नोंदवली। धावण्याला वय नाही हे चित्र आज मुंबई मॅरेथॉनमध्ये दिसलं। 13व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये तरुणांसोबत वयस्कर नागरिकही तेवढ्याच उत्साहात सहभागी झाले। मुंबई मॅरेथॉनमध्ये दिव्यांगांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। यावेळी मुंबईकरांनी या स्पर्धकांचं टाळ्यांच्या कडकडाटामध्ये स्वागत केलं। यंदाच्या मॅरेथॉनमध्ये वकीलही धावताना दिसले। कोल्हापूरच्या हायकोर्ट बेंचच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी वकिलांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला। कोल्हापूरमध्ये प्रॅक्टिस करणारे प्रसाद जाधव मॅरेथॉनमध्ये जोशात धावले।
मुंबई मॅरेथॉन प्रसिद्ध आहे ती यातून दिल्या जाणाऱ्या सामाजिक संदेशांसाठी। यावर्षी मॅरेथॉनमध्ये सामाजिक संदेश देणारे पोस्टर्स लावण्यात आले। पक्षी, वनसंवर्धन, शिक्षण, धार्मिक संदेश यामधून देण्यात आले। कलरफुल मॅरेथॉन ही आगळीवेगळी थीम घेऊन काही स्पर्धक मॅरेथॉनमध्ये धावले। रंगीबेरंगी कपडे आणि चेहरे रंगवून धावणारे स्पर्धक यंदाच्या मॅरेथॉनचं वेगळेपण ठरले। फ्लॅश मॉब हे यंदाच्या मुंबई मॅरेथॉनचं खास आकर्षण ठरलं। तरुणांनी केलेलं फ्लॅश मॉबने स्पर्धक तसंच प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं। मुंबई मॅरेथॉनचं आकर्षण सर्वांनाच असतं, अगदी नेते मंडळींना सुद्धा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मॅरेथॉनला हजेरी लावली। त्यांच्यासोबत आशिष शेलार तसंच भाजपच्या इतर नेत्यांनीही हजेरी लावली। बॉलिवूडचं वलय हे मुंबई मॅरेथॉनचं प्रमुख वैशिष्ट्य। यंदाही मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या स्पर्धकांना चीअरअप करण्यासाठी अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री कतरिना कैफनं हजेरी लावली। बाजीराव मस्तानीच्या स्टारकास्टनेही मुंबई मॅरेथॉनला हजेरी लावली आणि स्पर्धकांना आपल्या हटके स्टाईलने शुभेच्छा दिल्या। त्यामुळे स्पर्धकांचा जोश आणखीनच दुणावला। मुंबई मॅरेथॉन म्हणजे उत्साहाचाच उत्सव। यामध्ये मुंबईकरांचा खास सेल्फी मूडही पाहायला मिळाला। समाजातल्या विविध थरांचा मॅरेथॉनमधला सहभाग आणि स्वतःची छबी यावेळी बहुतेकांनी मोबाईलमध्ये कैद केली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।